लेट फॉर द पार्टी बिकॉज ऑफ चैतन्य. आता पण मुडपलास ना फोटो, आता पण कुठं मोडपलाय? कारण की पुढे काच लावावी लागते. माझा आई त्याचा काही कधीतरी संबंध पण नाहीये पुढे काच लावायचा. लाव ना आता, काच लाव ना. काच लावायचा काही संबंधच नाही. काच असल्या सपोर्टला बरं आहे. नाही सपोर्टला तर आहे. आता तो बॅग मधनं तो लाव, म्हणजे ते सपाट होऊन जाणार आपाप. काय लाव सपाट लोशन, ते मागचं वुडन सपाट लोशन. उडण लावून म्हणजे ती फिट्ट बसेल बाळा. हा ए बाळा, तसंच आहे का पण बघ ती. येस, मी आत्ताच घेतली एक फ्रेम, मला माहिती आहे. ए, ती तसंच आहे पण टेकवायला तसंच आहे का ती. हा ना पूर्ण बघू दे. चेहरा बघ की. हो टेक्निकल. आणि हे ITI वाले डिप्लोमा वाले कधी कुणाला तुमच्या BA ला MBA ला नाही ऐकत. झालं. आता टिकून बघ. गुड. हे निखिलच्या डेस्कवर लावायला मी त्याला दिले. आणि मी चैतन्याला म्हणलं होतं हे काय आहे? अच्छा, हे वरचं व्हाईट आहे ना. हा वरचं व्हाईट का? प्रॉब्लेम काय? फोटो नीट नाही लागला. का नाही? मी जेव्हा लावला होता तेव्हा नीट लागला. नीट लागला होता का? अख्खा बबल आला होता नाही, पुढे. जेव्हा मी जेव्हा दुसऱ्या फ्रेम मधनं मी लागलाय नीट. आता नको तू काय मस्ती करू. तुझ्यापेक्षा तर चांगलंच लावलंय. त्या ज्याच्याकडे गेलो होतो ना तो म्हणलं की 12 महिन्याचं करायचं किती, तो मी म्हणलं 12 महिन्याचं करा. टिपिकल टॉक्स. वेलकम बॅक टू टुडेज ब्लॉग. वेलकम बॅक टू टुडेज ब्लॉग. राम राम आणि जय शिवराय. येस, राम राम जय शिवराय. पप्पा वेलकम बॅक टू टुडेज ब्लॉग. ओके, वेलकम. कुठे चाललोय आपण? आम्ही चाललोय माझ्या पोराच्या नवीन ऑफिसच्या उद्घाटन सोहळ्याला. तुम्ही सकाळी काहीतरी बोलत होता इंग्लिश मध्ये. आय एम प्राऊड ऑफ माय सन अँड डॉटर ऑफ डॉटर इन लॉ. लॉ. बापरे. मी नाही काही शिकवलं, त्यांनी त्यांचं बोललं. आय एम प्राऊड ऑफ माय सन ऑफ लॉ. लॉ अँड डॉटर. डॉटर इज नॉटी. डॉटर इज नॉटी गर्ल. टॉक इन इंग्लिश लिटिल लिटिल. असं वाटतंय बाप्पा तुम्ही फॉरेनरच आहे. येस, वाय नॉट. आय एम फॉरेनर. बस 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 फॉरेनर. बस, तिकडे जाऊन नका करून, नाही निखिल म्हणेल काय पेढा खायला घातला यांना. सो वी आर हेडिंग टू निखिलचं English ऑफिस मध्ये? ओपनिंग. बाळांनो, मला आहे ना माझ्या संस्कृती माझ्या देशावरती मला खूप प्रेम आहे. तुम्ही फॉरेन कंट्रीचं काय घेऊन बसला, बरोबर का नाही भाऊ? काय तुमचं नाव? पप्पा चालू झाले. अर्जुन. कुठलं गाव? बीड. आपलं एवढं आवडले. आणि आपलं हिंदुस्थान, पाकिस्तान आणि चायना सो आम्ही चाललेलो आहोत निखिलच्या ऑफिस ओपनिंगला. कुठं नाही तसं. येस. हिवाळा निखिल माझ्या चिडचिड करत असतो, बट आय एम प्राऊड ऑफ यू. आय एम प्राऊड ऑफ यू टू. आपल्याकडे तिला मी सांगते निखिलची स्टोरी. निखिल एकटा बसायचा लीड शोधत, त्यांच्यासाठी काम करत. 1 man आर्मी होता. त्याने विजन बोर्ड बनवलं होतं, एक ऑफिसचं आणि एक गाडीचं. आणि विदिन अ इयर ऑफिसही आलं आणि गाडी आली. त्या ऑफिसमध्ये स्टार्टिंगला फक्त 3 लोक, पहिले फक्त 2 लोक होते, पण 3 लोक झाले, मग 4 झाले, आणि नाव इट्स 20+ अँड नाव इट्स बिगर ऑफिस स्पेस. सो मी बघितली त्याची जर्नी अँड इट मेक्स मी व्हेरी प्राऊड. तुला कसं वाटतंय सगळं? मला पण छानच वाटतंय एकदम. पण मी आधीपासूनच निखिल एकदम थर्ड बिझनेसमॅन सारखा बघितलंय. जॉब होता पण का? हा, त्याला जॉब होता, त्याला खूप चांगला जॉब होता, आणि तो रिझाईन करून आला ना एक दिवस अचानक. त्याने आम्हाला कोणाला सांगितलं नाही की मी रिझाईन करू का, नाही असं करू का नाही, नाही म्हटलं मला करून आला. तो म्हणला की मला त्रास होते, मला करायचं त्रास नाही. मला म्हणला 8 तासात माझं भागणार नाही पप्पा तुझ्यासारखं, मी नोकरी करणार नाही, मी बिझनेस करणार. म्हणलं येस. पहिल्याच तळा गेला 3 लाखाला गेला लॉस. जाऊ दे म्हणलं, चल भाऊ चल मटण अंडी खायला, चल हारलो. त्याच्यावरनं आज नवीन ऑफिस. त्याच्यावरनं आज नवीन ऑफिस. त्याच्यावरून लय काळ गेला, लय पाणी, गाड्या तरी. पण प्रत्येक बिझनेस पहिलाच कुठं प्रॉफिट मध्ये असतो. त्याला पहिला धडा शिकला ना, तोच खूप मोठा होता. चैतन्य एवढं ऑफिस सजवलं होतं ना, 3 म्हणजे जवळजवळ 12 लाख रुपये खर्च केले. पण धडामधनं शिकणं महत्वाचं असतं. 3 जण होते लॉस मध्ये. सो नाव छोट्या स्पेस मधनं मोठ्या स्पेसला, तर ते स्पेसही दाखवा आणि सगळ्यांचे इमोशन्सही दाखवा. ये
तुला कसं वाटतं तू तर स्क्रॅच पासून नाही बघितलं त्याला, बट नाव मग मी म्हटलं ना की मी निखिलला पहिल्यापासूनच बघितलं असं स्टड बिझनेसमॅन सारखं, पण आता त्याचं एवढं मोठं नवीन ऑफिस असणार आहे, जरा बघू. छान वाटतंय मला. मी तर पहिल्यांदा बघते त्याचं ऑफिस, म्हणजे बोलू शकतो ना बोला की त्याचा मला अभिमान कुठे वाटतो माहितीये का, पहिला बिझनेस लॉस मध्ये गेला ना, हा. त्याने चैतन्य आणि वैष्णव तुला सांगतो हा. complete 1 वर्षभर थर्डशिप केली. अयो. बाहेरच्या लोकांचे धंदे होते ना ते, हा. कम्प्लीट 7 ते 7 थर्डशिप करू कम्प्लीट वर्ष. तो आय थिंक ऑफिस का कॉलेजला जाऊन यायचा आणि मग थर्ड शिफ्टला नाही बसायचा ना. नाही तिकडची म्हणजे कॉलेज संपवून त्याने बिझनेस चालू केला. हा, म्हणजे पण काहीतरी तो सकाळी पण कुठेतरी जायचा ना. हा, पण नाही ते अगोदर त्यांना बरेच हे केलेले, मार्केटिंग होतं त्यामुळं. तो बुलेट चालवणारा माणूस पण एकदा त्याला सोसायटीत हाकलून लावला होता, बारकी गाडी घेऊन जायचा तो मार्केटिंग करायला. आता त्याची दादागिरी इथं पिंपरी चिंचवड झाली. पण म्हटलं पप्पा काय सांगाय तुला, इकडे लाव, झाडाखाली बसायचा, भाकरी बांधून न्यायचा, आपले डबा घ्यायचा, झाडाखाली बसायचा, जेवण करायचं. म्हणजे त्याने स्ट्रगल केलं. म्हणजे असं घरात परिस्थिती तशी नव्हती, परिस्थिती खूप छान होती आणि आहे बी. पण तर त्यांनी कष्ट केले, बिल्ड केलं त्यानं कष्ट शिकला तो. वी आर प्राऊड ऑफ यू, इवन तो त्याच्यासारख्या आय थिंक अशीच कुठली तरी बिल्डिंग आहे काचीच्या बिल्डिंग मध्ये ऑफिस. वाव. बच्चा असं वाटतंय तू पप्पांना कॉपी करते. आय विश करून माझी कॉपी माहिती का, तुला चालायला लागला ना अशी चढते अशी. आता आम्हाला एक मुलगा भेटला, तो म्हणला की तुम्ही रील्स बनवता ना अशा. पप्पा तिथं पण त्याला रामायण सांगत बसले की अरे तुमचा शेंगदाणा पडला, त्याचे 2 तुकडे झाले. तो विचार म्हटला असेल मी तर फक्त काय बोलायला आलोय, हे काय चाललंय. हा चला इथूनच जायचं आपल्याला. थांबा बटन दाबायचं. हा चला. वन्स अगेन ही जस्ट सेड की लिफ्ट मध्ये शेंगदाणा आड गेला आणि 2 तुकडे होते. का तुम्ही एवढे डार्क झाला? सगळ्या पोरीच असतात आमच्या कंपनीत, मला चिडवतात, पाका चहा पिऊ नका, कदल चहा पिऊ नका. मी म्हणलं साखरेच्या. आता एक मुलगी होती, तिने आम्हाला बोललं म्हणून त्यांनी तिथे रिलेशन लावलं आणि आता ते बोललं. Papa just wants to, be social. He just want to do networking. 0. कुठं आहे ते? वा पोरांनो वाचून घ्या आणि या ऍड्रेस असू दे. हे उलट यायला पाहिजे, लोकांनी मार्केटिंग व्हायला पाहिजे. कडक. ना बापा पुढे आता चैतन्याने अर्ध घेतला नाही, तिथं पूजा मस्त झालेली आहे आणि एंटरिंग इंटू. आता अक्षयची वाईफ नको थांबलं ते विचार निखिल हे बंदे का लेवल ही अलग ना. असं सोफा आहे त्याचा. हा इथं सोफा येणार आहे लेवल. मी स्वतः कधी बसली नाही निखिलच्या, कळलं ना. असं बसेल निखिल इथनं खाली. डिप्रेशन नाही काय वाटलं 5,000 रुपये का मागते, असं उभं राहील. 5,000 का मागते खाली असं. चांगलं आहे चेक कर. मरीन लाईन चल ते बसण्याच्या आधी शिवला बस ना खुर्चीवर, झोपलं बसा ना खुर्चीवर. निखिल खिडकीच्या बाहेर बघून विचार करे, अरे हा शिवेंद्र 5,000 का मागतोय आज. शिवेंद्रचं ठीक आहे, गुड्डी का 5,000 मागते, कळायचं गुड्डी शिवेंद्र तू 5,000 मागत होते. आज तो मूड नाही त्याचा.
मेरे बाबू का आज मूड नाही, आज बिल्ला मस्तीखोर नाही बनेगा. पण मी आणि शिवेंद्र मॅचिंग झालं आज. हा ना. निघ. मला बाथरूम लय आवडलं रे. मग मी ते उघड ना, ते बाहेर तिथे चार्जिंगला लावतात. चार्जिंगला लावत नाही, तिथनं वायर येतात. हा, तिथनं वायर येतात आणि आतमध्ये कधी कधी बोर्ड असतो असं. येस येस. प्रीमियम एकदम. आणि हे मला सर्वात जास्त आवडलं, वॉट पॅन्ट्री अँड बाथरूम. फॉर सम रिझन आय लाईक बाथरूम मोर. आपल्या घराचं पण असं टाकलं पण नाही का तिकडे? असेल मला म्हणून. आपल्याला असंच हे करतात ना, व्हिडिओग्राफर आल्यासारखं. बापरे, बरं रिच फील्स आहेत त्यांना. कुठं एकदम हा म्हणजे ह्या साईडचा ऑफिस आणि हे एकदम काटा भेटलाय, काटा. मस्त सूर्य येतोय, ह्याला लाईट वगैरे असतील ना. आयुष्यवान आरोग्यवान. ब्लेस कर, ब्लेस कर, ब्लेस द होली वॉटर. शिवेंद्र, वाव, ऑफिस. अरे मला सोडून पेढा घेतो रे. त्यातला अर्धा मला दे. कॉंग्रॅच्युलेशन. हाय कॉंग्रॅच्युलेशन्स मॅन. अर्ध काय उचल, खाली पडू नको. तिथं पण मी वाडा घालून. का? मला माहिती आहे या माणसाला अजून गोड हवंय. त्यांना अजून गोड नव्हतं. मला द्यायचं ना, मी पण घाललं त्यांना असतं. अजून गोड हवं. तुला अजून पेढा हवा का? मी लागते. दे ना प्लीज. झोप आली, भूक लागली सकाळपासून. कोणाकडे वाटतं एवढं नस काढून तुझ्याकडे. पेढा घे ना बाबू. ह्याला माहित पण नव्हतं माझा पप्पा. वर तोंड करून मला म्हणली पेढा देते, पेढा देते. देते, थांब. मला बोलली ठेव, तुझ्याकडे आलेच तुला पेढा घेऊन. आता ही पेढा हंट मध्ये चालली, पेढा हंट. शेवटी माझा पेढा आलाच नाही. तुला खायला घेऊन जाते मी आज इथनं. तुझं श्रावणच्या आधीच काय असतं, गटारी. तुझी गटारी साजरा करते आज. शिवेंद्र, शिवेंद्र, दोन शब्द पप्पांसाठी. हा, पप्पासाठी आणि काकासाठी 2 शब्द. अरे अरे, माईक पकड तू पण, आणि 2 शब्द बोल. आधी बोल. सिच्युएशन काय काय कसं वाटतंय बाबू तुला? कसं वाटतंय बाबू? कसं वाटतंय? कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. मला खूप छान वाटतंय म्हणून मला काय सुधरत नाही म्हणून मी सगळं खात चाललंय. मम्मी तुला कसं वाटतंय? खूप भारी वाटतं. निखिलचं ऑफिस झालं, मोठं झालं, छान वाटतंय मला. आपण बघितलं होतं ना, आधी एकटाच असायचा. आधी छोटं होतं, आता मोठं झालं. त्यांनी त्याच्या आयुष्यात अशीच प्रगती करत राहावी असं वाटतं. भरून आलं का तुला थोडस? हा ना, डोळे दाखव, डोळे. ही तर काही करते, एक्स्ट्रा करते सारखं. अरे यार सेलोटेप, ते सेलोटेप घे. राहू दे. ए तिथे बघ मेन कॅरेक्टर बसले मेन खुर्चीवर. जा 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 बच्ची. बशी, माझा फोन घ्या, माझा फोन घे. भाकर पण राहू दे. नाही ना बस.
गादीवर बसले का? गादीवर सिंहासनावर बसून तुम्हाला कसं वाटतंय? एकदम Top. अभिमान वाटतो. एकदम अभिमान वाटतोय. मम्मीचा वांगे या चला सगळ्यांचा फोटो काढूयात. हे आमच्या मालकीनबाई आणि हे त्यांच्या बाजूला बसलेले मालक. दोन्ही मालक. खूप मोठे मालक. अगं नाही नाही नाही, तुला बसायचं का खुर्चीवर? सॉरी. हा काढला मी फोटो. थांब अजून एक काढते. फोटो पण काढणार मला. काढला मी फोटो काढला. बर झालं काढले फोटो काढले. फोटो काढले की काढा ठेवा की असा हात. शिवेंद्र जवळनं काढ बाबू. तिथं बघा पप्पा. काढला. सो पप्पांचं असं म्हणणं की सेल्फी काढा. हे कुठनं शिकून आले ते आड मला माहिती. माहित नाही ग, माझा जावायला काय काढला. सेल्फी इज डन. सेल्फी इज डन. वाव यार, इथं मी रोज फोटो काढायला येऊ शकते निखिलच्या हा ना. ऑफिसमध्ये. तुला ते तेवढंच पाहिजे फक्त आहे ना. यशची नोकरी सोडायची का बाबू तुला? यश मध्ये नोकरीत असते लागले तर मी आज याच ऑफिसमध्ये कामाला असते. हे तर तुला माहिती आहे. तेच तर ना. या. चला ना. वडे घ्या वडे. हा ठीक आहे. नंतर आता खाऊ सगळे एकत्र. वैष्णव इज डुईंग आहे. म्हणजे तो सगळ्यांना सांगितलंय ना की मी जेवलो नाही म्हणून. हा कर सांग. कसं वाटतं बुके? छान वाटतंय. छान वाटतंय ना. देऊन टाकू निखिल आणि अक्षयला. हा. दे तू दे. ए नाही. अरे मी कसं देऊ? तू दे. अरे पुरुषाने करायचं असं. हे पुरुषी काम आहेत. अरे ही पुरुषी काम आहे. निखिलला दे हातामध्ये. निखिलला देऊ शकतो हातामध्ये. ऍक्च्युअल फुल आहेत ना बाबू हे? हो मग. छान आहे. आणि हे मी देईल. काय ते? आम्हाला गपचूप मध्ये द्यायचं. आम्हाला सगळ्यांसमोर नाही द्यायचं. असंच हे घे, बुके घे तुला. हे पुरुषी काम चैतन्य करेल. कॉंग्रॅच्युलेशन. आणि हे माझ्याकडनं तुझ्या डेस्कवर ठेवायला तुला. आवडलं पण मला ह्या साईडचं एकदम रिच फील्स आहे भाई. या साईडला कडक घेतलं या साईडचं. छान. असं कॉपऱ्यात ठेवू शकतो तुझं मोटिवेशन. आणि हे पण देणार आहे निखिलला. आहे बाबो. दिस इज वळ वेळ नाही एवढी लायकी नाही माहिती. गोप. बापरे नाही गोप रे. देते. हे कुठला स्टोन आहे? पायराइट. पायराइट. त्याचं सर्टिफिकेशन वगैरे पण आहे ह्याच्यामध्ये. ते लेजिट आहे का नाही बघ. हा का? जाऊ दे आता जास्त डिटेल्स नको दाखव. पण मस्त आहे का? पायराइट स्टोन मला माहित नाही हे कितपत खरं आहे किंवा काय, बट आपण चांगल्या इंटेन्शनने देतोय. सो मी चांगल्या इंटेन्शन त्याच्या डोक्यात दगड घालतेस. नाही नको. थांब मला पण बघू दे जरा. स्टोन कधी न बघितलं सारखं. अरे असं वाटतं कधी न बघितलं सारखं. कसं वाटतंय मग नातवाचं ऑफिस बघून? कसं वाटतंय? बोला की. ओके. पण असंच एक ऑफिस मध्ये स्वतंत्र माझं कशाला ऑफिस आहे? कॉन्टेंट क्रिएशनचं, व्हिडिओचं. अच्छा बसायचं का तुला? हे खुर्चीवर बस. ये बस ग. पप्पा पण बसले. बस. तुम्ही हे कसं काय? दादा निखिल पप्पा बसलेच आहे. मग सगळ्यांचं बसून झालं ना. नाही मी पहिल्यांदा आले. सत्ता. मला सगळे तिघ मिळून बुली करतायत. काय बोली करता? माझ्याबद्दल मला चिडवतायत. मला माझी थिल्ली उडवतात. शेंगदाणा फुटला रे. बघा हा सर्वात मोठा बुली आहे माझा. दोन पापुंद्र निघाले रे. आणि पुन्हा शेंगदाणा पांढरा झाला रे. एक शेंगदाणा इकडं आणि एक शेंगदाणा इकडं. तू का हसतोय रे? मला डायलॉग लिफ्ट मधला डायलॉग आठवला. अरे काय झालं? हे माझी बायको. कोणी काय बोलायचं नाही काय. काय म्हणले पप्पा? काय करत होते तुम्ही? सगळ्यांचे वजन विचारताय का? तुमचं किती वजन आहे? जाडे ढोले.
88. काय कुठं बोलतात नाही 100. 100. माझा 80. तुझा 80 नाहीये, तू काही बोलते का? माझा 80. काय करणार तुम्ही? ते काय म्हणतात माहिती तुला उलट सांगतात तुला तुला म्हणतात 100. प्रतिपदे ढकत नाही मी भाई साखरवाडीचा आहे मी. खात्या नाही पित्ते पित्ते बिन पित्या करायचे आहेत, फक्त फक्त पित्या करायचे ते. खात्या नव्हे पित्ते ओन्ली पित्तगर. पिंटू आहे पिंटू पिंटू बॉय एक्स एम्प्लॉई सर्विंग पूजाचा प्रसाद. इकडून जाऊ दे का? नाही, मी तिथं फिरते. एक्स एम्प्लॉई. ते गोड ब्लर का होत कॅमेरावरती. यार, हा फोन बदलायची गरज आहे मला यार. कमॉन यार. नाही. त्याच्यावरती टाकू थोडं. हो काढताय. अरे 90 डाऊन आहे. 60 डाऊन, 90 डाऊन. Blackout. Done for the day. He is done for the day. Blackout झाला बाप्पा तू. पूर्ण झाला. कॉफी आ गई. आतमध्ये सर आम्हाला दिली. कशी वाटली त्याच्यामध्ये छान आहे, खूप सुंदर. आता हा काय विषय आहे, कोणीच खायला नाही बसलाय आणि आम्ही पहिले आलोय. कारण तू Late जेवला नाही. मी जेवलो नाही तर बहाणं Mic चालू बनवू आहे का नको तुझा? प्लीज. हो चालू आहे. कडक. जेवण में ताव मारने का रे ब्रोस्की. पाव में भाजी. जास्त घ्या बच्चे 2 लोकांचं. कंटेंट तो मुझे उस दिन अभी मेरे पास नहीं आ रहा ये लड़का. तुम्हाला दिसलं असं ना खिडकी मध्ये काच पडायची बेसिक वाटतो काच असतो. शिवेंद्र ते बघ आता ते बघ. लाजाळू आहे का काय? लाजाळू एवढी सगळी नवीन लोक दिसत आहेत तुला. मज्जा वाटते तुला. अरे शिवेंद्र बघ ना कसं करतोय. नाही, एकदम लाजाळू. कसलंय लाजाळू. चल माझ्याकडे ये बघू बरं तुला. चला भूर. चला निघा म्हणतोय तो. लोकांनी एवढे मोठे म्हणूनच मला लाज वाटली एवढे देताना. मोठे बुके आणले तर म्हणूनच मला लाज वाटली मला देताना. बुके आणले आपण. मी बुके तरी आणला. तू काय आणला वैरीला की झिरो. अरे हे का बंद झालं की ऍटलीस्ट मी बुकेचा विचार. मला तू तिसऱ्यांदा मारला. सॉरी सॉरी. इथं एवढी सगळी लोक आहेत आणि हा सगळ्यांसमोर हा काय करतोय. चक्क आज हा माझ्याकडे नाही गेला तर चैतन्याकडे गेलाय. अँड आय एम सो जलस. ऑरा फार्म केलेला आहेस तू ऑफिशियली. ऑरा फार्मिंग. आणि आज ऑफिशियली त्याला मी काय दिलं तुला कळलं नाही बाबा. बॉटल त्याला बॉटल पाहिजे होती. बॉटल दिली का त्याला तो. बॉटल दिले म्हणून तू शांत. काय रे शिवेंद्र कोण आहे. काका
करू नका थांबायचं. नाही आज नाही, उद्या सकाळी पाव भाजी खाया दबा के नाकरात वाटतं ते दो मला पण गुलाब लोकं जामुन और दो लादी. हा तोपर्यंत आम्ही येऊ सगळं किती करत. लाद्या खाल्ल्या खरं खरं सांग? 2 लाद्या 2 गुलाबजामुन. काय 2 लादे म्हणजे किती 2 होतं पाव. कळतं का तुला? 2 लाद्यामध्ये 8 नाही नाही 6 एका पाय एकाला हा, 6 एका- काय खाल्ले 12 पाव दोघांनी मिळून? 12 पाव तर नाही खाल्ले. 12 पाव तर शक्य नाही. मी 3 खाल्ले असतील, नाही सॉरी मी 4 खाल्ले असतील. 4. तू 8 खाल्ले असतील. The audacity of this bitch. Anyways, so आता आम्ही घरी चाललोय सगळे. आमटी भात खावा पोळी आता खा. काय म्हणजे ही खपवते राहिलेला स्वयंपाक आपल्यावर. मग उद्या खा सकाळी. नो थँक्स. जाऊ दे पावभाजी पण दिली त्यांनी. हा का? हो. ती खाऊ शकते मी. 4 पाव दिले. गाण पहिलं खाऊ शकते. पाव खाऊ शकते, मैदा खाऊ शकते, पुरणपोळी नाही. तेच तर ना, पहिले घाण या खाऊ डब्यातच शकते. आहे. जंक पहिलं खाऊ थांबा. शकते. पांढरं फुल घेऊन म्हटलं तिच्या तोंडावर मारायला लाज वाटते तुला बोलायला. ते फुलं घेऊन आले. हा इतका इंटरेस्टिंग बघत होता, मला वाटलं फुलं घेऊन देतोय मला. अगं दाखव ना मी कसं बघतो. दाखव ना. थोडी पण हिला हे नाही, थोडी पण. आणि म्हणतो की पांढरं फुल ह्याच्या तोंडावर मारा. हा, कारण तू बडबड करत होते ना तेवढं. पांढरा फुल इज फॉर पीस ना, म्हणून पीस. त्याच्यात आम्ही म्हणजे असं हे वाटतं. काय सहनशक्ती चैतन्याची. काय? असेल तो रागीट पण असेल, नाही म्हणत नाही. निखिलची सहनशक्ती निखिलचं तर कसलं आहे ग बापरे. निखिल चैतन्याची सहनशक्ती का मी त्याला त्रास देते म्हणून? तसं नाही. आता तिकडून जाऊन आला, दमला असेल तो, इकडे आला परत. आता परत उद्या लगेच जायचं, इकडं एवढं काम मी करणं. पण फिरणार आहे ना मम्मी मग. अगं बाळा फिरणं वेगळं, पण तिथं स्वतः उतरून काम करणं मी वेगळं. नाही करत का चैतन्य? करती ग बाळा. तू वर पण आज ते माझी साफसफाई तारीफ वाचव. करतात ना, तर तुला का मध्ये यायचं? आज मग ना आता तिकडे जाऊन तो साफसफाई करून आला, परत इकडे आला. कळलं का जरा? नाही, तुझी तारीफ होतीये बाई. तारीफ नाही, तुझी तारीफ होती. तारीफ होती ग बाई. कामाला जाते ती तुझी केवढी मोठी तू तारीफ. पण एवढं लांब जाती, कोणासाठी जाती? घरासाठी जाती, चैतन्यासाठी जाती. तू काय मजा करायला जाती का? काय असं आहे. बॅलन्स. हा बॅलन्स. रुटीन करो, रुटीन. डेटॉल लगाओ, आंघोळ घालो जखम को. रिबॉन इसको भी निकालना है. ये ऑलमोस्ट आ गया है नीचे. अरे हे काढ ना माझ्या पायाचं अडकलेलं. ए तुझ्या आईचं म्हातारं. मी माझ्या नवऱ्याकडनं लाड करून घेते ना. तुमचं काय आहे दोघांचं? तुम्ही तर तुम्ही तर हॉस्पिटलमध्ये कसे लाड करून घेता मम्मीकडनं? ए मी हॉस्पिटल लागतो मग त्याला. मग मी हॉस्पिटलमध्ये जाऊ का? इन सिकनेस एंड इन हेल्थ है ना चैतन्य? मटर फेस्टी भी करता है, सेवा भी करता है. सेवा सेवा खाके मेवा मिलता है. सेवा करके मेवा मिलता है. अरे मेवा फूक मारा तुला मी आत्ताच सांगतेस.